हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग आणि चविष्ट अशी थालीपीठ कशी करायचे ते पाहणार आहे। धपाटे मस्त खमंग आणि एकदम छान अशी चविष्ट होतात। हे आपण झटपट अशी बनवलेली आहेत बघा। तुम्हाला कधी पण थालीपीठ धपाटे खायची इच्छा झाली तर तुम्ही असं पटकन बनवून खाऊ शकता। आपण ही छान अशी बनवलेली आहेत, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी झालेली आहेत। चवीला पण छान होतात बघा। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। झटपट अशी ही आपण बनवलेली आहेत, तुम्ही पण झटपट अशी बनवू शकता। मस्त अशी होतात। या पद्धतीने नक्की एकदा करून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील आणि तुम्ही एकदा बनवली तर याच पद्धतीने परत याच पद्धतीने बनवणार। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ठेचा बनवून घेणार आहे। इथे मी मिरची भाजून घेतलेली आहे आणि त्यासोबत लसूण पण भाजून घेतलेला आहे। थोडंसं 2 चमचे तेल टाकून छान असं हे भाजून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची काढून घेतलेली आहे। त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। पाव चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। हा ठेचा चवीला छान लागतो बघा। या पद्धतीने बनवून बघा। आता आपण छान असं हे वाटून घेतलेलं आहे, बघू शकताय। छान असा ठेचा तयार झालेला आहे मिरचीचा। आता आपण इथे पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे। इथे मी हे सगळं चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे। इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे चवीनुसार मीठ घातलं आणि आपण जो ठेचा बनवलेला आहे त्यातला 3 चमचे मी यामध्ये घालते। थोडी तिखट आहे मिरची, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता। चमचे मी इथे 3 चमचे घातलेला आहे, बघू शकताय। आणि आता याच्यामध्ये बघा मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा ठेचून घेतलेल्या आहेत, ते घालते। आपण लसूण ठेच्यामध्ये सुद्धा घातलेला आहे, पण वरून असा घातला की चव छान लागते। छान अशी चविष्ट धपाटी थालीपीठ होतात बघा। लसूण घातलेला आहे, पाव चमचा इथे मी ओवा हातावर चोळून घातलेला आहे आणि इथे बघू शकताय भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर भरपूर वापरा, छान चव लागते। आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी अशी चोळून घातलेली आहे हातावर, छान चव लागते बघा। कसुरी मेथी आणि ओवा जरूर घाला, मस्त अशी चविष्ट अशी थालीपीठ धपाटी होतात। हे सगळं मी मिक्स करून घेते, व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला याच्यामध्ये काही अजून पीठ घालायचे असतील, मिक्स करायचे असतील तर करू शकता। हे मऊसूद असं मिक्स करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय या पद्धतीने मळून घ्यायचं आणि मी याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पटकन तुम्ही थालीपीठ धपाटी बनवू शकता। मी हे मळून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकून ठेवून फक्त 5च मिनिटं ठेवायचं आहे, जास्त नाही, कारण याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ जास्त वापरलेलं आहे। हे पीठ पातळ होऊ शकतं बघा। 5 मिनिटंच ठेवलं होतं, 5 मिनिटं पीठ छान भिजलेलं आहे। इथे बघू शकता। आता थालीपीठ बनवणार आहे, त्यासाठी मी कापड घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे। आता आपण छोटासा त्यातला गोळा काढून कापड असं भिजवून घ्यायचं आणि त्याच्यावर बघा असं पाणी टाकून आपण थापून घेणार आहे। पटकन अशी झटपट तुम्हाला केव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही झटपट अशी थालीपीठ धपाटी बनवू शकता। पटपट अशी बघा बनतात बघा। इथे मी थापून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि आता याला होल पाडून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने होल पाडून घ्यायचं आणि दुसरीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यावर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान अशी भाजली जातात बघा थालीपीठ आपली। इथे मी टाकून घेतलेलं आहे तव्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवून मी थोडीशी वाफ देऊन घेते, तुम्ही तसं सुद्धा भाजू शकता। ते बघा वरून थोडंसं छान असं हे भाजलेलं आहे, परतलेलं आहे, वाफ लागलेली आहे। आता होल पाडलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आणि वरून पण थोडं असं तेल लावायचं आणि दोन्ही साईडने मी खरपूस असं भाजून घेणार आहे बघा। या पद्धतीने बघू शकताय, दोन्ही साईडने मी छान खरपूस भाजून घेते बघा। खमंग होतात बघा, तुम्ही बघू शकताय। दुसरं पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। तेल लावून घेते आणि त्यावर मी इथे बघू शकताय घातलेलं आहे। तर हे पण
2 मिनिटं मी झाकण ठेवून भाजून घेणार आहे. छान भाजलेलं आहे. आता तेल लावून दोन्ही साईडने छान असं हे पण खरपूस असं भाजून घ्यायचं. पटपट बनतात बघा आणि चवीला पण छान होतात. हे पण बघा दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे. छान असं खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची बघा. हे पण छान भाजलेलं आहे. मी काढून घेते आणि सगळी मी थालीपीठ याच पद्धतीने बनवून घेणार आहे. धपाटी छान अशी होतात खमंग. बघू शकताय तुम्ही मस्त झालेले आहे. तुम्ही हे दह्याबरोबर खा, लोणच्याबरोबर खा किंवा अशी जरी खाल्ली तरी पण छानच लागतात. मस्त झालेले आहेत. मऊ एकदम खरपूस खमंग छान झालेले आहेत बघा. चवीला तर एक नंबर लागतात बघा. एकदम चविष्ट लागतात बघा. छान झालेले आहेत. तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असे झालेले आहेत. मस्त लागतात बघा आणि झटपट अशी बनतात. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. तुम्ही एकदा बनवली तर याच पद्धतीने बनवणार बघा. मस्त होतात आणि नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.